मित्रांनो नमस्कार। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीच्या महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थींपर्यंत शेअर करा। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींचे जे कार्यकाळ आहे तो आता संपत आलेला आहे आणि या दृष्टीने आपल्या संघटनेच्या वतीने वेगवेगळे आंदोलन करण्यात आली, उपोषण करण्यात आली आणि काल एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली की काल माननीय तुकाराम बाबा हे रायगडला गेले होते आणि त्यांनी माननीय भरत गोगावले जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्यासोबत भेट घेतली। त्यांच्यासोबत ते गुरुजन चॅनलवरती लाईव्ह सुद्धा आले होते। त्यावेळी भरत गोगावले यांनी स्पष्ट सांगितलं की सध्या हे निवडणूक चालू आहे, आचारसंहिता चालू आहे आणि ही आचारसंहिता संपल्याच्या नंतर नक्कीच प्रशिक्षणार्थ्यांच्यासाठी सकारात्मक व चांगला निर्णय लावण्यात आम्ही प्रयत्न करू। त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे, कारण आपण पाहिलं असेल की अनेक सभांमध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्वतः हा मुद्दा उचलत आहे। ते स्वतः प्रत्येक सभेमध्ये या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचे जी योजना आहे तिचा उल्लेख करत आहेत। ही योजना सध्या थोडीशी अडचणीत आहे, हिला आपण सुरळीत करू अशा पद्धतीचे शब्द उच्चार ते प्रत्येक सभेत करत आहेत। काल सुद्धा त्यांनी असंच केलं। जळगावमधील सभेत सुद्धा त्यांनी असं सांगितलं की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील जे प्रशिक्षणार्थी आहेत आणि यांचा कार्यकाळ म्हणजे यांना ही जी योजना हे सुरळीत करण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू। वेगवेगळ्या मंत्र्यांदेखत त्यांनी हे स्पष्ट बोललेलं आहे। त्यामुळे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मनामध्ये आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब पॉझिटिव्ह आहेत आणि यांच्याच माध्यमातून आपल्याला ह्या कार्यकाळात वाढ मिळणार आहे। दुसरी गोष्ट अशी होती की मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आचारसंहिता खंडित होऊ शकते, पण त्याचं सध्या असं कुठेही होताना दिसत नाही, कारण काल सर्वोच्च न्यायालयाने जो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संबंधी आरक्षणाचा मुद्दा होता, ज्या की काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जे आरक्षण आहे हे 50% वर जात होतं आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालय निवडणुकीला स्थगिती देईल असं बोललं जात होतं, पण असं काही झालेलं नाही। सर्वोच्च न्यायालयाने ज्या निवडणुका आहेत त्या सुरळीत चालू ठेवण्याचा आदेश दिलेला आहे, त्यामुळे ह्या निवडणुका सुरळीत चालू ठेवतील। आचारसंहिता आता संपण्याचं कोणताही कारण नाही। त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या कार्यकाळात वाढ होण्यासाठी आता कमीत कमी आचारसंहिता संपेपर्यंत म्हणजे पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकाच्या निवडणूक होऊस तर थांबावं लागणार आहे। यासाठी एक ते 2 महिन्यात आता काळ लागू शकतो असं मला तरी वाटतं, कारण जर मध्ये आचारसंहिता ब्रेक झाल्या नाही, आचारसंहिता संपल्या नाही तर मग प्रशिक्षणार्थ्यांच्या कार्यकाळात वाढ होऊ शकत नाही, कारण आचारसंहिता चालू असताना सरकारला हा निर्णय घेता येणार नाही आणि हिवाळी अधिवेशन सुद्धा सध्या होणार नाही, कारण आचारसंहितेमध्ये अधिवेशन सुद्धा घेता येणार नाही। जर सरकारने नगरपंचायत, नगर परिषदेच्या ज्या निवडणुकी आहेत 2 तारखेला याचं मतदान आहे आणि 3 तारखेला याचा निकाल आहे, या निकालाच्या नंतर जर मध्ये काही काळ जर निवडणूक आयोगाने पुढील निवडणुका जाहीर केल्या नाही तर मग प्रशिक्षणार्थ्यांसाठी आनंदाची गोष्ट होईल आणि यामधली जी विंडो ओपन राहील ज्यामध्ये सरकार हे हिवाळी अधिवेशन घेईल आणि सरकारला काही जर घोषणा करायच्या असतील येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकाच्या निवडणुकापूर्वी, तर सरकार हे असं करू शकतं। कारण आता हे सरकारच्याही हातात नाही, निवडणूक आयोगाच्या हातात आहे, कारण निवडणूक आयोग पुढील निवडणूक कधी डिक्लेअर करतंय यावरून सगळं चित्र स्पष्ट होईल। पण सध्याच्या नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणूक होत आहेत ह्या सुरळीत होणार आहेत आणि ह्या 3 तारखेच्या नंतर, कारण या 3 तारखेला निकाल लागेल आणि 3 तारखेपूर्वी जर निवडणूक आयोगाने पुढील निवडणूक जाहीर केली नाही तर मग आचारसंहितेमध्ये खंड पडू शकतो आणि आचारसंहितेमध्ये खंड पडला तर माननीय तुकाराम बाबा असतील, चाकूरकर साहेब असतील, सर्व नेतृत्व आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांच्या कार्यकाळात 100% वाढ होईल असं समजतंय। पण आता हे सगळं निवडणूक आयोगावरती डिपेंड आहे, कारण आचारसंहिता कधी संपते याच्यावरतीच पुढील भूमिका स्पष्ट होईल। पण आनंदाची बातमी अशीच आहे की माननीय भरत गोगावले यांनी सुद्धा काल सांगितलं की हा मुद्दा आमच्या लक्षात आहे आणि हा आचारसंहिता संपल्याच्या नंतर नक्कीच या प्रशिक्षणार्थ्यांसाठी आम्ही काहीतरी सकारात्मक निर्णय घेऊ आणि हा सकारात्मक निर्णय असा असेल की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या कार्यकाळामध्ये वाढ होईल आणि सध्या जर कार्यकाळात वाढ झाली तर पुढे चालून यामध्ये हे मानधन तत्वावरती किंवा कंत्राटी पद्धतीने या प्रशिक्षणार्थ्यांना ज्या त्या आस्थापनामध्ये सामावून घेतील। पण सध्या कार्यकाळात वाढ होणं अत्यंत गरजेचं आहे। राहिला प्रश्न प्रशिक्षणार्थ्यांच्या पेमेंटचा, तर अनेक जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांची पेमेंट झालेली आहेत। आता काही जिल्ह्यामध्ये काय झालं होतं की जे एबीएस ऑनलाईन अटेंडन्सची प्रणाली लागू केली होती, त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांनी ऑनलाईन अटेंडन्स भरलेले नाही, त्यामुळे ते सुद्धा सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्याचे पेमेंट आहेत ते रखडलेले आहेत
आता ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी ऑनलाईन अटेंडन्स केलेली नाही, आस्थापनेत विचारा ऑनलाईन अटेंडन्सचं काय आहे, कारण आता फक्त 2 ते 3 दिवस राहिले, नंतर या प्रशिक्षणार्थ्यांचा सुद्धा कार्यकाळ संपेल आणि मग प्रशिक्षणार्थ्यांना हे ऑनलाईन अटेंडन्सचं हे जे प्रणाली आहे ते आपण म्हणजे करायला कुठेतरी अडचण निर्माण होऊ शकतात. त्यामुळे लवकरात लवकर आस्थापनेशी संपर्क साधा आणि या पेमेंटची प्रोसेस कुठपर्यंत आली ते पाहून घ्या. तर हीच महत्त्वाची अपडेट द्यायची होती. ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम केलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. मला Instagramवरती फॉलो केलं नसेल तर निलेश बडे पेजला Instagramवरती फॉलो करा. तिथे तुम्हाला जर काही माहिती विचारायची असली तर तिथे DM सुद्धा करू शकता. भेटू नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.